ओम साईराम. भक्तजन हो, चला आता आपण साई सच्चरित्राचा अध्याय 5 ऐकूया. श्री साई पुन्हा प्रकटीभवन म्हणजेच श्री साईंचे शिर्डीत पुन्हा प्रकट होणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. आता बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटलाबरोबर पुन्हा कसे आले त्याची कथा पूर्वीच्या कथेच्या अनुसंधानाने ऐकावी. स्वतः बाबांनी पाणी वाहून कशी बाग निर्माण केली, गंगागीर वगैरे संतांचे एकत्र जमणे कसे झाले या गोष्टींकडे लक्ष देणे पावन करणारे आहे. पुढे काही काळपर्यंत बाबा जे गुप्त झाले होते ते हे रत्न शिर्डीत आलेल्या मुसलमानाच्या वऱ्हाडात आढळले. त्याआधी देवीदास शिर्डीत येऊन राहिले होते. पुढे जानकीदास नावाचे गोसावी शिर्डीत राहायला आले होते. तो प्रकार कसा घडला तो आता तपशीलवार सांगतो. श्रोत्यांनी लक्ष देऊन आदरपूर्वक ऐकावे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावातील भाग्यवान मुसलमान ज्याचे नाव चांद पाटील होते, तो औरंगाबादचा प्रवास करीत असताना त्याची घोडी हरवली आणि 2 महिने तिचा तपास लागला नाही. आता ती कशाची सापडते म्हणून पाटील पूर्ण निराश झाले. घोडीसाठी खूप हळहळले आणि खोगीर म्हणजेच घोड्यावर बसण्यासाठी घालण्याची जीन पाठीवर मारून आल्या वाटेने परत फिरले. औरंगाबाद मागे टाकले. 4.5 कोस म्हणजेच 9 मैल किंवा सुमारे 14 किलोमीटर पुढे आले. मार्गात आंब्याचे झाड लागले व त्याखाली हे रत्न दिसले. त्याच्या डोक्यावर टोपी, अंगात कफनी व वगलेत चटका होता. त्याने तंबाखू चुरून चिलीम तयार केली. तोच त्या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट घडली. चांद पाटील रस्त्याने जात असताना त्याने त्या फकीराला हाका मारताना ऐकले. फकीर म्हणाला, ये रे, जरा सावलीस बैस आणि चिलीम पिऊन मग पुढे जा. फकीराने आणखी विचारले की हे खोगीर कशासाठी? तर पाटलाने सांगितले की घोडे हरवले. तेव्हा फकीर म्हणाला, जा त्या नाल्यात शोध. त्याप्रमाणे शोधताच घोडे लगेच सापडले. चांद पाटील आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला, अवलिया भेटला. याच्या करणीला पार नाही, याला माणूस कसे म्हणावे. पुढे तो पाटील घोडी घेऊन परतला आणि पूर्वीच्या जागी आला. फकीराने त्याला जवळ बसवले. आपल्या हाताने चिमटा उचलला, तेथेच मातीत खुपसला. आतून जळजळता निखारा काढला आणि हातातील चिलमीवर ठेवला. मग छापी म्हणजे चिलमीला गुंडाळलेले फडके भिजविण्यासाठी सटका उचलून घेतला. जवळपास पाणी नाही म्हणून जमिनीवर तो आपटला तर लगेच पाणी निघायला लागले. छापी भिजवून पिळली आणि चिलमीच्या भोवती गुंडाळली. स्वतः चिलम प्याला आणि पाटलालाही पाजली. हा चमत्कार पाहून पाटलाची मतीच गुंग झाली. त्याने फकीराला आपल्या घरी येऊन ते पावन करण्यास आग्रह केला आणि स्वेच्छेने देहधारण करणाऱ्या त्या बाबांनीही त्या पाटलावर अनुग्रह केला. ते दुसऱ्या दिवशी गावात गेले. पाटलाच्या घरी उतरले. काही काळ तेथेच राहिले आणि मग ते परत शिर्डीला आले. चांद पाटील हा धूपखेड्याचा ग्रामाधिकारी होता. त्याच्या बायकोच्या भाच्यासाठी नवरी मिळून शिर्डीत विवाह संबंध जुळला. चांदभाईंच्या कुटुंबाचा भाचा लग्नायोग्य झाला होता. त्याला शिर्डीच्या वधूचा शरीर संबंधाचा सुयोग घडला. वऱ्हाड बरोबर गाड्या घोडी घेऊन शिर्डीस याला निघाली आणि बाबा देखील त्या चांदभाईच्या ओढीने त्या वऱ्हाडात सामील झाले. लग्न झाले, वऱ्हाड परतले. बाबा एकटेच मागे राहिले आणि राहिले ते राहून गेले. अरे शिर्डीचे भाग्य उदयास आले. साईबाबा हे अविनाशी व पुरातन आहेत. ते हिंदूही नाहीत व मुसलमानही नाहीत. ते जात पात कुळ गोत याशिवायचे आहेत व आत्मज्ञान हेच त्यांचे स्वरूप आहे. लोक जे साई साई म्हणतात ते काय त्यांचे ठेवलेले नाव होते? या साई म्हणून बहुमानाने त्यांना हाक मारली गेली, तेच हे नाव होय. आरंभी वराडाबरोबर खंडोबाच्या देवळापाशी म्हाळसापतीच्या अंगणात बाबा उतरल्या दिवशी हे नाव त्यांना पडले. सुरुवातीला ते भक्ताचे अंगण होते. पुढे ते अमीनभाईंचे झाले. लग्नाचे जे वराड आले ते तेथेच वडाच्या झाडाखाली उतरले.
खंडोबाच्या पटांगणात सर्व गाड्या सुटल्या आणि बाबा देखील तेथे सर्वांबरोबर उतरले. हे बालफकीर गाडीतून खाली उतरलेले प्रथम भक्ताच्या दृष्टीस पडले तेव्हा ते या साई म्हणून त्यांना सामोरे गेले आणि तेथून हे नाव पडले. पुढे मग तेव्हापासून लोक साई साई असे म्हणून हाक मारू लागले आणि तेच नाव रूढ झाले. नंतर बाबा तेथे चिलीम प्याले, मशीद राहायला गेले, देवीदासाच्या सहवासात रमले आणि शिर्डीत सुखावले. बाबांची बैठक कधी चावडीत तर कधी देवीदासाच्या संगतीत तर कधी मारुतीच्या देवळात असे आणि लहर येईल तेथे ते रमून राहत असत. देवीदास हे शिर्डी गावात बाबांच्या आधीच आलेले होते. पुढे जानकीदास नावाचे महानुभावी म्हणजेच विद्या व बुद्धी यांनी श्रेष्ठ असे गोसावी शिर्डीत आले. त्या जानकीदासांबरोबर साई महाराज बोलत बसत असत. उभयंतांचे एकमेकांवर मोठे प्रेम होते आणि त्यांची बैठक नित्य नियमाची असायची. त्यांचा हा असा समागम सगळ्यांनाच अत्यंत सुखदायक झाला होता. तसेच गंगागीर नावाचे पुणतांब्याचे एक गृहस्थाश्रमी थोर वैष्णव यांचे वरच्यावर शिर्डीत येणे होत असे. सुरुवातीला दोन्ही हातात मातीच्या घागरी घेऊन विहिरीवरून साईबाबांना पाणी वाहताना पाहून या गंगागिरांना मोठे आश्चर्य वाटे. परंतु पुढे साईबाबांशी अशी समोरासमोर भेट होताच ते अगदी स्पष्टपणे म्हणाले, धन्य शिर्डीचे भाग्य की असले श्रेष्ठ रत्न तिने मिळविले. आज हा खांद्यावर पाणी वाहतो, परंतु ही मूर्ती सामान्य नाही. या भूमीचे काही पुण्य होते म्हणूनच ही मूर्ती येथे येऊन पोचली. तसेच आनंदनाथ नावाचे विख्यात असलेल्या एका संतांचेही हे अद्भुत कर्तृत्व करतील असे भाकीत होते. या महाप्रसिद्ध आनंदनाथांचा येवले गावी मठ होता. ते काही शिर्डीकरांबरोबर एकदा शिर्डीस आले. अक्कलकोट महापुरुष यांचे आनंदनाथ शिष्य होते. साईबाबांना समक्ष पाहून ते म्हणाले, अहो, हा प्रत्यक्ष हिरा आहे, हिरा. आज जरी हा उकिरड्यावर पडला आहे तरी हा हिरा आहे, गारगोटी नव्हे. आनंदनाथांचे हे उद्गार निघाले तेव्हा बाबांचे पोरवय होते. आनंदनाथ आणखी म्हणाले, माझे हे बोल ध्यानात ठेवा, पुढे तुम्हाला आठवण येईल. असे पुढचे भविष्य सांगून मग आनंदनाथ येवल्यास परत गेले. हे साई तरुण वयात डोक्याचे केस संबंध राखीत असत. डोके कधीच मुंडवीत नसत आणि एखाद्या पहिलवानासारखे पेहराव करीत असत. बाबा जेव्हा राहत्याला जात तेव्हा झेंडू, जाई, जुई वगैरेंची रोपे आणीत आणि आपल्या हाताने उजाड जागेत लावीत आणि नियमितपणे पाणीही घालीत असत. त्यांचे भक्त वामन तात्या यासाठी मातीचे कच्चे घडे 2 घडे दररोज पुरवीत आणि बाबा आपल्या हाताने पाणी शिंपीत असत. विहिरीवरील कुंडीमधून पाणी खांद्यावर वाहून आणीत आणि संध्याकाळ होताच ते लिंबाच्या झाडाखाली नेऊन ठेवीत असत. तेथे ठेवण्याचा अवकाश की ते घडे जागच्या जागीच फुटून जात आणि वामन तात्या दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बाबाने नवे घडे आणून देत असत. खरे म्हणजे भाजलेला घडा टिकाऊ व चांगला, परंतु बाबांना कच्चा कोरा कुंभाराच्या भट्टीत घालण्याच्या श्रमाशिवायचा घडा लागे. घड्याचा विक्रा म्हणजे विकण्याची प्रक्रिया ते आधीच घडवून आणीत. 3 वर्षे हाच उद्योग करून बाबांनी उघड्या जागेत बगीचा उठविला आणि त्याच जागी आज हा सुयोग येऊन वाड्याचा उपभोग लोक घेत आहेत. येथेच लिंब वृक्षाखाली एका भाई नावाच्या भक्ताने पूजा करण्याची इच्छा असणाऱ्या साधकांकरिता अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका स्थापल्या. भाईंचे उपास्य दैवत अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते आणि त्यांच्या छबीचे पूजन ते निष्ठेने व नित्य नेमाने करीत असत. एकदा त्यांना वाटले की आपण अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे आणि मनोभावाने पूजा उपचार समर्पावा. मुंबईहून निघण्याची सर्व तयारी केली. उद्या निघणार तो त्यांचा बेत तसाच राहून गेला आणि त्यांनी शिर्डीची वाट धरली. उद्या जाणार तो आज स्वप्नात स्वामी समर्थांची आज्ञा झाली की सध्या माझा निवास शिर्डीत आहे तर तू तेथे जा. अशी ती आज्ञा शिरीवंदून मुंबईहून भाई निघाले आणि शिर्डीत 6 महिने राहून आनंद संपन्न झाले. भाई अत्यंत निष्ठावंत होते. त्या दृष्टांताची आठवण राहावी म्हणून तेथे निंब वृक्षाखाली त्यांनी स्वामींच्या पादुका स्थापिल्या.
शके 1834 म्हणजे सन 1912 साली श्रावणातील शुद्ध पक्षाच्या काळी म्हणजे पूर्वकाळी भजन पूजनासह प्रेमपूर्वक निंबातळी त्या पादुका स्थापिल्या. चांगला मुहूर्त पाहून दादा केळकरांच्या हस्ते पादुकांची स्थापना करविली. मग उपासनींनी स्वतः सर्व शास्त्रोक्त विधिविधान केले. पुढील व्यवस्था भाईंनी याप्रमाणे सोपविली. दीक्षित नावाच्या ब्राह्मणाने पूजा करायची आणि सगुण नावाच्या भक्तांनी इतर व्यवस्था करायची, असे हे पादुकांचे व्याख्यान आहे. प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार असलेले हे संत स्वतः निर्विकार असून असे जगताच्या उद्धार व कल्याण करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतात. पुढे काही दिवस गेल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. ती श्रोत्यांनी ऐकली म्हणजे त्यांच्या मनाला नवल वाटेल. मोहिद्दीन नावाचा एक तांबोळी म्हणजे खाण्याची पाने विकणारा बरोबर साईबाबांचा काही बेबनाव होऊन त्यांची कुस्ती जंपली आणि एकमेकांची लढाई झाली. दोघेही पटाईत पहिलवान, परंतु नशिबापुढे जोर चालत नाही. मोहिद्दीन बलाढ्य होऊन सामर्थ्य कमी झालेले बाबांनी आपला सर्व पोशाखच बदलला. अंगावर कफनी ओढली, लंगोट लावला आणि डोक्याला फडका गुंडाळला. गोंडपाटाचे बसण्यासाठी आसन केले, त्याचे अंथरूण केले आणि फाटके तुटके नेसून त्यातच समाधान मानू लागले. ते सदा म्हणत, गरिबी म्हणजेच खरी बादशाही आहे. श्रीमंतीपेक्षा लाखपटीने त्रिश्रेष्ठ आहे. गरिबांचा अल्ला भाई असतो. गंगागिरांचीही अशीच स्थिती होती. त्यांना पहिलवानांची फार आवड होती. एकदा कुस्ती खेळत असताना त्यांना वैराग्य आले. योग्य वेळची घटका आली आणि एक सिद्ध पुरुषाची वाणी बोलली, देवाबरोबरच खेळ करून शरीर झिजविले पाहिजे. कुस्ती खेळता खेळता गंगागिरांच्या कानावर हे अनुग्रहपूर्वक शब्द पडले आणि संसारावर पाणी सोडून ते परमार्थ भजनाला लागले. पुणतांब्यांच्या जवळ नदीच्या 2 प्रवाहामधील बेटांवर बुवांचा मठ आहे आणि सेवेसाठी शिष्यही आहेत. असो, पुढे साईनाथ फक्त विचारलेल्यांचेच उत्तर देत आणि स्वतः आपण कोणाबरोबर कधीही बोलत नसत. दिवसा त्यांची बैठक कधी निंबाखाली असे तर कधी गावाच्या सीमेवरच्या ओढ्याजवळील बाभळीच्या आडव्या फांदीच्या सावलीत ते बसत असत. कधी तेथून एका मैलावरील नेमगावाच्या परिसरात दुपारी तिपारी मनास येईल तसे ते हिंडत असत. नेमगावाची जहागीरदारी प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्यांच्या घराण्याकडे होती. त्यातील बाबासाहेब डेंगळ्यावर बाबांचे भारी प्रेम होते. नेमगावाच्या फेरीवर गेले की बाबा त्यांच्या घरी जात आणि दिवसभर अतिप्रेमाने त्यांच्याबरोबर बोलत असत. त्यांना नानासाहेब नावाचा एक लहान भाऊ होता. त्याला मूळ बाळ नव्हते म्हणून तो मनाने दुःखी होते. पहिल्या बायकोस योग लवकर येईना म्हणून दुसरे लग्न केले, पण तरीही ऋणानं बंद चुकेना. खरोखरच नशिबाचे नियम समजण्यास कठीण असतात. पुढे साईबाबांनी नानासाहेबांना साईबाबांच्या दर्शनाला पाठविले आणि त्यांना आशीर्वाद लाभून पुत्रप्रसाद लाभला. नंतर साईबाबांच्या महिमा वाढत जाऊन त्यांच्या दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला. ही बातमी अहमदनगरला जाऊन पोचली. तेथे सरकार दरबारी नानासाहेबांचे बरेच येणे जाणे होते. तेथे जिल्ह्याच्या कचेरीत चिदंबर केशव गाडगीळ नावाचे चिटणीस होते. त्यांना नानासाहेबांनी पत्र धाडले की साई समर्थांचे दर्शन घेण्यासारखे आहे. तुम्ही आपली मुले बाळे व इष्टमित्र घेऊन दर्शनाला यावे. असे एकामागून एक अनेक जण शिर्डीस येऊ लागले आणि जसजसा बाबांचा लौकिक वाढत गेला तसतसा त्यांच्या दर्शनाचा परिवारही वाढत गेला. तर आता आपण भाग प्रथम अध्याय 5 इथेच संपवूया. ओम साईराम. आणि त्याआधी ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.